हे आपल्याकडे काय आहे, वॉटर आहे, जे काही आपलं प्युअर वॉटर असतं त्याच्यातून इलेक्ट्रिसिटी पास होत नाही, म्हणून आपण काय करतो, या वॉटर मध्ये थोड्या प्रमाणामध्ये साल्ट किंवा स्ट्रॉंग ऍसिड किंवा स्ट्रॉंग बेस याच्यामध्ये थोड्या प्रमाणात ऍड करत असतो. मध्ये 2 इलेक्ट्रोड्स असतात, आपण बघितलं ना, 2 प्लेट्स, वायर्स किंवा रॉड्स, हे काय आपले 2 इलेक्ट्रोड्स आहेत. याच्यामध्ये 2 टर्मिनल्स आहेत, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह. आता जो पॉझिटिव्ह टर्मिनल असेल इलेक्ट्रोड, तो आपला झाला आपला एनोड, जो निगेटिव्हला असेल तो झाला आपला कॅथोड. इकडे बघा, हे बॅटरीचं निगेटिव्ह टर्मिनल आहे आणि हे बॅटरीचं पॉझिटिव्ह टर्मिनल आहे. म्हणजेच काय, निगेटिव्ह ज्याला अटॅच असेल तो असेल आपला कॅथोड आणि पॉझिटिव्ह वाला काय असेल आपला एनोड असेल. म्हणजे या निगेटिव्ह वाल्यामध्ये, म्हणजे याच्यामध्ये आपल्याला बबल्स जास्त दिसतील. हा, इकडे बघा, राईट साइडला बबल जास्त रिलीज होतात. कशामुळे, राईट साइडला काय आपला कॅथोड आहे आणि कॅथोड वरती काय होतं, आपला हायड्रोजन गॅस रिलीज होतो आणि हायड्रोजन गॅसचं प्रोपोर्शन जास्त असते आणि ऑक्सिजन गॅसचं प्रोपोर्शन कमी असते. म्हणून निगेटिव्हला काय आपला हायड्रोजन गॅस आणि इकडं पॉझिटिव्हला काय आपला ऑक्सिजन गॅस. हे आपण या इलेक्ट्रोलायसिस ऑफ वॉटर मधनं बघितलेलं आहे.